यांची भेट घेतली, पक्ष कार्यालय नाहीये आता असंच म्हणावं लागतं, कारण हे नवीन सरकार आल्यानंतर हे कितवं अधिवेशन आहे काय असेल ते, त्याच्याप्रमाणे जसं एखाद्या गोष्टीचं आमंत्रण देतात त्याच्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात नाही तर दोन्ही सभागृहात, खास करून मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली माझ्या सहकारी आमदारांसोबत आणि हेच सांगितले की सालाबाद प्रमाणे याही वेळेला आपल्याला या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत. तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय. म्हणतात की प्रस्ताव विचाराधीन आहे, म्हणूनच म्हटलं की सालाबाद प्रमाणे या प्रकारे आपण बघतो गॅस टंचाई महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की विरोधक चुकीचा नेरेटिव्ह पसरतात किंवा या सगळ्यामध्ये भर घालतात. म्हणजे काय नेमकं करतायत? असं कुठेही टंचाई नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग रांगा का दिसतायत, लोक रस्त्यावरती का दिसतायत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सुप्रिया सुळे म्हणतात. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये नाही, सर्वपक्षीय बैठकी बोलण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते, पण महागाई किंमत का वाढते, किमती का वाढतायत? बरं, दुसरी गोष्ट, जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे. तर तोही म्हणजे असं काही नाही की नुसती टीका करतायत, तर जे पंतप्रधान सांगतायत ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिलाय लोकांनी. सरकारच्या आदिवासी आणि त्यात समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी मिळले होते, आता नमोकृषी सन्मान योजनेसाठी मिळत जात आहे. तरी एससी आणि एसटी विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला नाही, एकूणच सगळ्या जनतेने आता जर का, मी म्हणून जर का म्हणतो, कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करत आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे. नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील, पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागा होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. गॅस टंचाई असेल, महागाई असेल, शिवसेना किंवा महिला आघाडी विरोधीने रस्त्यावरती निषेध करताना पाहायला मिळते, आक्रमक होऊन पाहायला मिळतं. इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेनेतून तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का? सगळ्यांनी उतरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी, ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करू. मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे, युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत, हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही? चला आणलं गेलंय नाही, एक धर्मांतराच्या बद्दल जे विधेयक आज मला वाटतं विधानसभेत मांडले गेले, उद्या परिषदेत मांडलं जाईल. साधारणतः तो मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या, विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटच्या दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. मात्र तो संपूर्ण ते मी बिल त्याची चाळत असताना काही प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे ती जनतेसाठी. याचं कारण असं की त्याच्यात असं नमूद केलंय की गेल्या काही वर्षांमध्ये, मी आता शब्दशः नाही सांगत, एक सारांश सांगतो, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणित सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे. असं हे सरकार असताना सुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे ह्या प्रश्नाचं एक उत्तर मिळालं पाहिजे. आणि नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारे धर्मांतर असं होत असेल त्याची माहिती दिली तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील की कोणी कोणावरती जोर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून फसवणूक करून असं आहे त्याचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल तर त्याला आम्ही सुद्धा विरोध नक्की करू. तर ही सगळी माहिती आणि काही 2-4 आणखीन प्रश्न असतील ते प्रश्न हे सरकारी भाषेत पटलावरती ठेवावेत अशी आमची मागणी आहे. कारण आम्ही या बिलाला पाठिंबा देतो. विधानसभा स्पीकरच्या पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी भीमाशंकरला व्हीआयपीच्या माध्यमातून धनगर आरक्षणावरती दीपक बोराडे मुंबईतल्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत. 2000च्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणात कोण होतं तेव्हा मुख्यमंत्री? तत्कालीन मुख्यमंत्री हो, पण कोण? नाव सांगा ना. 2004 14 अहो ते सोडा, अटलजींनी दिलं होतं सोलापूरला. जर आपल्याला आपण विसरला असाल तर अटलजींनी मला असं वाटतं की एक आश्वासन दिलं होतं. मला जर मी विसरलो नसेल तर पंढरपूरला म्हणजे अटलजी केव्हा पंतप्रधान होते? याच पक्षाचे ते पंतप्रधान होते. त्याच्यामुळे हे जे काय आश्वासन आहे हे पंतप्रधानांनी, तत्कालीन पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण करणं हे आता तत्कालीन नाही, आत्ताच्या याला काय म्हणायचं, आत्ताच्या वर्तमान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. सर, आज आप कई विधायकों के साथ नार्वेकर जी से मिलने के लिए गए थे. सवाल ये है कि महाराष्ट्र को नेता विपक्ष मिलेगा या नहीं? दोनों जो सदन है, शायद इतिहास में पहली बार ऐसे हम अनुभव कर रहे हैं कि दोनों सदन के लिए विपक्ष के नेता नहीं है. क्यों डर रही है सरकार? और मेरा ये तीसरा चौथा कितने अधिवेशन हो गए, हर समय हम जाकर उनको रिक्वेस्ट करते हैं क्योंकि उनका अधिकार है और वो कहते कि अब जल्द से जल्द हम करेंगे. इस बार भी उन्होंने वही कहा है. नाही, आता हे विषय जर अध्यक्ष हे मेजॉरिटीने निवडून येतात, मेजॉरिटीवरती सरकार बसलं जातं, त्याच्यामुळे हे एकतर्फी प्रयोग चाललेत का? सर, धर्मांतरण पे आज बिल पे चर्चा होनी है विधानसभा में. सवाल यह है कि समर्थन रहेगा आप लोगों की तरफ से? मैंने पहले ही कहा है कि ये जो विधेयक है विधानसभा में टेबल किया गया है, कल हमारे सदन में किया जाएगा, उसके ऊपर चर्चा होगी. पहले मैं स्पष्ट करना चाहता हूं, जोर जबरदस्ती धर्मांतर करने के लिए हमारा विरोध है और इसलिए हम इस विधेयक का समर्थन जरूर करेंगे. लेकिन कुछ चीजें ऐसी है उस बारे में जानकारी मिलने की आवश्यकता है. सर, गलवान युद्ध पर आधारित एक गलवान फिल्म रिलीज होने वाली. अरे हो, पण ते आता याच्यामध्ये कुठे धर्मांतर आणि गलवान? बेळगावमध्ये जय महाराष्ट्र गीत वाजल्यामुळे मराठी मुलांवर गुन्हे दाखल झाले. आणि क्रिकेट मॅचच्या जल्लोष करताना महाराष्ट्र गीत वाजवलं म्हणून गुन्हे दाखल झाले बेळगावमध्ये अनेक तरुणांच्यावर. आणि राज्य सरकारनं त्यांनी पत्र लिहिले की महाराष्ट्रानं यामध्ये हस्तक्षेप करावा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ तिकडे हस्तक्षेप करायला पाहिजे. सरकार कोणाचंही असो, मराठी माणसांवरती जसं जोर जबरदस्ती धर्मांतराला आम्ही विरोध करतो आहोत तसं जोर जबरदस्ती भाषा मग ती कोणाची कोणत्याही वरती असेल लादणं हे अयोग्य आहे. ज्याप्रमाणे आम्ही इकडे जबरदस्ती भाषा लादण्याच्या प्रयोगाला विरोध केला तसंच तिकडे मराठी माणसावरती जी भाषेची जबरदस्ती होते त्याला आमचा विरोध आहे आणि केंद्र सरकारने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. वर्षानुवर्षे केंद्र सरकारकडनं जी माझी माहिती आहे सुप्रीम कोर्टात थोडीशी त्यांच्या बाजूने ते झुकलेले आहेत. तसं न करता अत्यंत निपक्षपातीपणाने केंद्राने भूमिका घ्यायला पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा याच्याबद्दल हस्तक्षेप केला पाहिजे आणि तिथल्या मराठी माणसांवरती अन्याय होता कामा नये ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा जबाबदारी आहे. सर, ठीक आहे. शासनाच्या वेगवेगळ्या खात्याकडून महापालिकेला